नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी सेविकाताईंबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच बातमी ही आजची आपण पाहणार आहोत। नेमकी बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत। शासनाकडून या प्रश्नी सकारात्मक तोडगा काढला जात नसल्याने कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या येथील कार्यालयासमोर साखळी उपोषण हे सुरू केले आहे। आमदार यड्रावकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस विविध मागण्यांसाठी संपावर आहेत। राज्यातील 2 लाख सेविका आणि मदतनीस संपावर असल्यामुळे अंगणवाड्या बंद आहेत। संपातून मार्ग काढण्यासाठी कोणताही ठोस प्रस्ताव सरकारच्या मंत्र्यांनी मुंबईतील 3 व 4 जानेवारीच्या मोर्चात मांडला नाही। चर्चा सुरू असली तरी स्पष्ट चर्चा होत नाही। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना न्याय मिळावा यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनात अक्काताई उदगावे, महादेवी खोत, प्रीती निकम, शुभांगी गायकवाड, सुप्रिया नेने, विद्या गायकवाड आदी सहभागी झाले आहेत। चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।